लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपण्याच्या मार्गावर असताना आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। निवडणुकीची अधिसूचना 31 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून 7 जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। 10 जूनला नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन 12 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे। 26 जून रोजी मतदार प्रक्रिया होणार असून सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करता येणार आहे। तर 1 जुलै रोजी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। नाशिक विभागीय आयुक्त यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील। नंदुरबार जिल्ह्यात एकूण 5494 मतदार असून 4114 पुरुष तर 1380 महिला मतदार आहेत। नंदुरबार जिल्ह्यात 9 केंद्र मतदानासाठी प्रस्तावित करण्यात आले असून मतमोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत। निवडणुकीसाठी आपल्या जिल्ह्यात 5494 एवढे मतदार असून जिल्ह्यामध्ये एकूण 9 मतदान केंद्र आपण या निवडणुकीसाठी प्रस्तावित करणार आहोत। त्याचा प्रस्ताव लवकरच मान्य भारत निवडणूक आयोगाला सादर केला जाईल। मतमोजणी ही नाशिक येथे होणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार।